नमस्कार. आज आपण मराठी विषयाचा एस टूचा जो भाग आहे त्याचा विचार हा करणार आहोत या व्याख्यानामध्ये. साहित्य विचार एस टू, बरोबर आहे. तर साहित्य विचार या विषयामध्ये पहिला जो मुद्दा आहे, पहिला जो घटक आहे, ह्याच्यामधला उपघटक आहे साहित्याची संकल्पना. साहित्याची संकल्पना किंवा साहित्य म्हणजे काय, हा आपला या व्याख्यान सत्राचा मूळ हेतू आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने, आता साहित्य कशाला म्हणायचं हा एक मुळात मुद्दा आहे. तो मागच्या व्याख्यानात तुमच्याशी मी बोललो. म्हणजे पूजेचं साहित्य असं म्हटल्यानंतर काय येतं आपल्या नजरेसमोर? तर आपल्या नजरेसमोर येतं की एक थाळी आहे, त्याच्यामध्ये हळद आहे, कुंकू आहे, अक्षता आहेत, वात आहे, माचीस आहे, निरंजनी आहे, उदबत्त्या आहेत. अशा प्रकारचं एक आपल्यासमोर एक चित्र येतं. किंवा अंत्यविधीचे साहित्य असा जर विचार केला आपण, तिथे साहित्य विषय आहे, बरोबर आहे. तर अंत्यविधीचे साहित्य म्हटल्यानंतर काय, म्हणजे आता तुम्ही म्हणाला आज सरांनी काय विषय दिला सांगितला, तर सगळ्या ठिकाणी हा प्रश्न वापरला जातो, किराणा साहित्य. हां, म्हणजे किराण्याचं साहित्य इथे मिळेल किंवा इथे आहे, किंवा मला किराणाचं साहित्य आणायचं किंवा किराणा आणायचा, असं आपण काहीसं बोलत असतो. ज्यावेळी किराण्याचं साहित्य असं आपण बोलतो, त्यावेळेला आपल्याला मूग डाळ, अमुक शेंगदाणे, गोड वगैरे असं आपल्याला अभिप्रेत असतं. तिसरा शब्द आणखी म्हणजे अनेक ठिकाणी, जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला अंत्यविधीचं साहित्य, म्हणजे तिथं काय, दोन वेळू, कडबा, कापड, दोरी म्हणजे सुतळी ज्याला म्हणतात ती सुतळी, मडकं, कोळसा, हे असं सगळं साहित्य, ते तिरडी जे असते, हे सगळं एकाच ठिकाणी मिळतं. त्याला तिथं अंत्यविधीचे साहित्य म्हणतात. तर त्या सगळ्यांपेक्षा आपण ललित साहित्य ज्याला म्हणतो, तो विचार हा पूर्णपणे हा वेगळा आहे. साहित्य शब्द हा वेगळा आहे. आता साहित्याची जी संकल्पना आहे किंवा साहित्य म्हणजे काय, या संदर्भात आपण इथे विचार करणार आहोत की याच्यामध्ये काही भारतीय व्याख्या आहेत, काही पाश्चात्य व्याख्या आहेत. आता ही नावं थोडीशी तुम्हाला नवीन आहेत, म्हणजे ती आजपर्यंत अभ्यासक्रमातून गेलेली नाही आहेत. म्हणजे मम्मट, भामर, रुद्रट, इवन भरतसुद्धा कधीतरी मी त्याच्यावर बोललो असेल समजा वर्गामध्ये. तर भारतीय साहित्यशास्त्राची सुरुवात ही रसशास्त्रापासून होती, लक्षात घ्या. तर तिथे रस ही कल्पना नाट्यशास्त्राच्या संदर्भात, नाट्यशास्त्राचे लेखक भरत मुनी यांनी ती लिहिलेली आहे. आणि त्याच्यातून हळूहळू भारतीय साहित्य विचार हा आपला विकसित झालेला आहे, असं तुमच्या लक्षात येईल. आता त्याच्यामध्ये साधारण 6व्या-7व्या शतकापासून संस्कृतमध्ये प्राधान्याने हा भारतीय साहित्य विचाराची कल्पना ही रुजलेली दिसते. आता याच्यामध्ये असं आहे की नोट्समध्ये ते मूळ संस्कृत शब्द, कारण आता त्याचा मी उच्चार केला तो तुम्हाला कळणार नाही, त्याच्यापेक्षा आता इथे मी त्याचे अर्थ फक्त घेतलेले आहेत. म्हणजे पहिला जो भारतीय साहित्यशास्त्राचा
जनक आहे किंवा सांगणारा आहे तो म्हणजे तसा भामा आहे. परंतु मम्मट याने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की भामह यांच्यापासून ही सगळी सुरुवात होती. लक्षात घ्या की त्यांनी साहित्याची व्याख्या काय केली, शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व. आता इथे साहित्यत्व आलंय, शब्द चुकून टाईप करताना सलाकाना सा नाही येते, सहित्वत्व. हां, म्हणजे सोबत असतं. मुळामध्ये साहित्य ही संकल्पना मला वाटतं मागच्या व्याख्यानात मी तुम्हाला सांगितलं आहे की सहित म्हणजे सोबत. आपण एरवी व्यवहारात हा शब्द वापरतो. म्हणजे तो आहे ना त्याच्या सहित ये किंवा त्या सहित सगळं घेऊन ये, असं सहित आपण शब्द वापरतो. तो याचा अर्थ त्याच्या सोबत येणे. पण सहित या शब्दाची जर फोड केली आपण तर त्याची अशी फोड होते. आता इथे मला प्रत्यक्ष दाखवता येत नाही कारण इथे फळा नाही आहे. तर सहित, स अधिक हित म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्यांचं हित आहे त्याला साहित्य असं म्हणतात. सगळ्यांचं हित म्हणजे काय की जे काही साहित्य आजपर्यंत निर्माण होत गेलेलं आहे इतिहास कालापासून किंवा निर्माण होतं आहे आज वर्तमान कालामध्ये, त्याच्यामध्ये मानवी साहित्याचं हित बघणे हाच त्याचा अर्थ आहे. आता भामह हे जे साहित्याचे पहिले पंडित आहेत त्यांच्या पुस्तकाची नावंसुद्धा तुम्हाला मी PDF मध्ये पाठवणार आहे. यांनी जे ग्रंथ लिहिलेत म्हणजे रुद्र, दंडी, वामन, मम्मट, जगन्नाथ आणि विश्वनाथ हे सगळे. तर यांनी जे ग्रंथ लिहिलेत त्यांची नावं आणि त्यांच्या संस्कृत व्याख्या. पण पहिल्यांदा आपण इथं काय बघणार आहोत, भामहाची व्याख्या. त्याचं म्हणणं काय, शब्द आणि अर्थ, शब्दार्थो सहितम असं त्याचा हे आहे. म्हणजे आता मुळामध्ये शब्दार्थो सहित्योम असं ते संस्कृत वाक्य आहे. शब्दार्थो सहितोम काव्य. हां, आता इथे शब्दार्थो सहितम काव्यम असं जे म्हटलं आहे त्यांनी, याचं कारण असं आहे की या सगळ्या ठिकाणी म्हणजे हे सगळे जर तुम्ही भारतीय जवळपास 6-7 तुमच्यासमोर मी ठेवलेत, तर या 6-7 याच्यामध्ये एकच शब्द दिसतोय तुम्हाला कॉमन, तो म्हणजे काव्य. तर जुन्या काळी जे जे काही साहित्य असेल त्याला काव्य असं म्हटलं जायचं. म्हणजे आज आपण त्याला काव्य म्हणजे ज्याला पद्यही तुम्ही म्हणत आलात तर पद्य, गद्य, नाट्य अशी नंतर आपण वर्गवारी अर्वाचीन काळामध्ये इंग्रजांच्या नंतर केली. त्याचं कारणही होतं कारण आपलं प्राचीन जे आणि मध्ययुगीन जे साहित्य आहे म्हणजे ऋग्वेदापासून ते काव्य स्वरूप आहे. त्यामुळं काव्याची लक्षणं काय आहेत या अर्थानं त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न या भारतीय जे काही साहित्याचे अभ्यासक आहेत त्यांनी केला. शब्द आणि अर्थ भामह जे म्हणतो त्याच्याकडे येऊ आता आपण. त्याचे सहितत्व म्हणजे काव्य. म्हणजे काय असतं, शब्द आणि त्याचा अर्थ म्हणजे शब्दाला जो अर्थ असतो. हां, आता शब्दाला 3 प्रकारचे असतात अर्थ. एक अभिधा या अर्थानं असतो, दुसरा लक्षणा या अर्थाने असतो, तिसरा व्यंजना या अर्थाने असतो. आता कवितेमध्ये साहित्यात तो शब्द कोणत्या अर्थाने वापरला
हे फक्त वाचक आणि लेखक या दोघांनाच तो कळत असतो. आणि रसिक जो असतो म्हणजे वाचक जो असतो तो रसिक असणं इथे आपण अभिप्रेत धरलेलं आहे. तर रसिक कोणता अर्थ धरू शकतो समजा त्याचा. हां तर चाफा नावाची बी कवींची कविता आहे. तर चाफा कवितेचा अर्थ जर आपण प्रत्यक्ष धरला, आता म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला समजायला काय पाहिजे की शब्दाला 3 अर्थ असतात. पहिला अर्थ काय, तर अभिधा शक्तीमुळं मिळालेला अर्थ, ज्याला मुख्य अर्थ असं म्हणतात. म्हणजे आई, घोडा, पक्षी, पशु या शब्दाचा जो अर्थ असतो तो. दुसरा अर्थ काय, आमचे कॉलेज, कॉलेज गंगेच्या वर आहे. हां बरोबर आहे. असं ज्यावेळी म्हणतो आपण त्यावेळी काय होतं की त्या शब्दाचा अर्थ लक्षणार्थाने, लक्षार्थ ज्याला म्हणतात, हां पहिला अर्थ मुख्य अर्थ झाला, हां जो काही आहे तो. आणि आता दुसऱ्या ठिकाणी काय आपण म्हटलं, आमचं कॉलेज, आमचं महाविद्यालय हे नदीच्या वर आहे. आता तुम्ही बघा टेबलावर डस्टर आहे, हां आणि इकडे काय म्हणतोय आपण की नदीच्या वर आहे. दोन्ही ठिकाणी शब्द सारखाच आहे, पण पहिल्या ठिकाणचा अर्थ जो आहे तो मुख्य अर्थ आहे की म्हणजे टेबलावर डस्टर आहे याचा अर्थ काय, तो मुख्य अर्थ झाला. आणि इथं आमचं कॉलेज गंगेच्या वर आहे. हां तर गंगेच्या वर याचा अर्थ काय, गंगा खाली आहे. जसं काही टेबल तुम्ही म्हटलात की टेबलवर डस्टर आहे, तसं गंगा खाली आहे आणि त्याच्यावर कॉलेज आहे असं आहे का, तसा अर्थ इथं अभिप्रेत नाही. तर लक्षणेने, लक्षार्थाने तो अर्थ असा होतो की गंगेच्या पलीकडे, म्हणजे गोदावरी नदीला गंगा म्हणतात आपल्याकडे, आणि त्यामुळे ते कॉलेज गंगेच्या वरच्या बाजून आहे असा त्याचा अर्थ असतो. आता तिसरा जो अर्थ असतो तो लक्षणा या शब्दशक्तीमुळं मिळतो. तर लक्षणा म्हणजे काय की ज्याला व्यंग्यार्थ असं म्हणतात. हां बरोबर आहे. चाफा नावाची कविता, आगगाडी आणि जमीन ही जी कुसुमाग्रजांची कविता, ही त्याचा खूप मोठं उदाहरण आहे. किंवा आपले नागा देशपांडे आहेत, हां त्यांची कविता आहे, त्याच्यामध्येही लक्षार्थाचं खूप सुंदर उपयोग हा केलेला आहे. म्हणजे काही तुला असे असेच मी बोललो, काही तुला मी असे असेच बोललो. बरोबर. आता इथं काही असेच तुला मी असे असेच बोललो असं काहीतरी नागा देशपांडे म्हणतात. त्या आणि दुसरी ओळ काय आहे, हां तुझे शब्द, हां तुझे शब्द हां ओठावरती आलते पण तिथल्या तिथे तू ते दाबले. हां आणि जाताना मात्र बोललीस मनोहर, नाही अजून आला बाई आंब्याला मोहर. आता पहिलं वाक्य जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये काय म्हटलं की मी तुला काहीतरी असंच बोललो, तू काय उत्तर दिलं की शब्द तोंडावर आलं होतं, ओठात आला होता, पण तिथल्या तिथेच तू ओठ दाबले. पण त्याच्यामध्ये शेवटी आहे, हां जातानाच मात्र बोललीस मनोहर, नाही बाई अजून आला आंब्याला मोहर. हां आता इथं आंब्याला मोहर येणे, त्यानं काय म्हटलं असेल, त्यानं काय प्रश्न विचारला असेल, हे सगळं सूचक अर्थाने
म्हणजे सूचकता हा साहित्याचा मूलभूत प्राणतत्व असलेला भाग आहे आणि म्हणून भाम असं म्हणतात. शब्द हां आणि त्याचा अर्थ याचं सहीतत्व कोणत्या प्रकारचं आहे, त्यांचं सहीतत्व जे आहे ते सहीतत्व म्हणजे काव्य. म्हणजे कोण मी चाफा, कोण दोघे जण वगैरे वगैरे, गेलो आंब्याच्या राणी, हां तिथे म्हटलीस तू गाणी वगैरे वगैरे, हां वगैरे वगैरे. चाफा ही कविता मी अभ्यासलेली असेलच आत्तापर्यंत, ती अभ्यासक्रमात कुठे ना कुठे असेलच. ती जर तुम्ही पूर्ण तुमच्यासमोर आणली तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. म्हणून भामा असं म्हणतात की शब्द आणि अर्थ त्यांचं सहीतत्व, त्यांचं एकत्र येणं म्हणजे काव्य. काव्य याचा अर्थ सगळ्या भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी साहित्याची व्याख्या करताना काव्य हाच शब्द वापरलेला आहे, कारण त्या संपूर्ण साहित्याला त्या काळात काव्य असं म्हटलं जायचं आणि म्हणून काव्याची अर्थ व्याख्या त्यांनी इथं केली. खरोखरच रुद्रट काय म्हणतात, दुसरे भाष्यकार आहेत ते असं म्हणतात, शब्द आणि त्याचा अर्थ म्हणजेच काव्य. शब्द आणि त्याचा अर्थ म्हणजेच काव्य. ननु शब्दार्थो काव्यम असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जे भामभाऊ म्हणतात तेच रुद्रटही म्हणतात की ननु शब्दार्थो काव्यम, खरोखर खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. म्हणजे एखादा शब्द असेल आणि त्याचा अर्थ काय आहे, तो अर्थ जो सुंदर असेल, हां कारण साहित्याचं मूळ प्राणतत्व आहे सौंदर्य, सुंदरता. आणि म्हणून ते रुद्रट हे जे आपले संस्कृतमधले भाष्यकार आहेत ते असं म्हणतात की खरोखरच खरोखरच शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. म्हणजे भाम त्यालाच जोडून हा रुद्रटांचा व्याख्येचा प्रकार आहे, त्याच्यात काही वेगळं नाही. आता पुढचे जे भाष्यकार आहेत ते असं म्हणतात की शरीर तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. आता ही व्याख्या तुम्हाला ज्यावेळी मी हे पाठवेल, त्याचे नोट्स पाठवेल, त्यावेळी त्याच्यामध्ये ती आलेली असेल. तर इथं काय, इष्ट अर्थांनी युक्त असलेली पदावली म्हणजे काव्याचं शरीर होय. आता इथं फक्त त्यांनी काव्य शरीर याबद्दलच सांगितलेलं आहे, बरोबर आहे. आता असं आहे की काहींनी आत्मा हा शब्द वापरलेला आहे, काहींनी शरीर हा शब्द वापरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आत्मा ही भारतीय आध्यात्मिक याच्यामधली काय म्हणतात त्याला, भारतीय अध्यात्मामधली ही एक मान्यता आहे की आत्मा नावाची गोष्ट असते आणि शरीर नावाची गोष्ट असते, आणि शरीराला आत्म्याशिवाय अर्थ नाही, बरोबर आहे. म्हणजे माणूस मेला आपण असं म्हणतो, म्हणजे काय, तर माणूस मेला म्हणजे काय, त्याच्यातला आत्मा हरवला अशी एक आपल्याकडं समज आहे. आणि म्हणून इथं फक्त काव्य शरीर याचा विचार केला आहे. म्हणजे काव्याचं साहित्याचं बाह्यरूप, ती कथा असो, कादंबरी असो, काही असो, त्यांनी त्या काळात काव्य म्हणून विचार केला, एवढाच त्याचा मुद्दा आहे. आता इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली, हां आता इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली. आता इष्ट अर्थ कोणता, तर लेखकाच्या मनात जो आहे तो
आणि रसिकापर्यंत जो पोचतो तो. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत. आता एक साधं हे गाणं आहे त्या मला वाटतं आरती प्रभूंनी ते लिहिलंय. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत. आता नाही कशी म्हणू, हां म्हणजे काय, तर तिला म्हणायचं आहे ना, काय काय पण आड येते रीत. पुढं काय म्हणते ती, पण आड येते रीत. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, पण आड येते रीत. आता इथं रीत म्हणजे आपली जगण्याच्या पद्धतीमध्ये एक रीत आहे, प्रत्येकाच्या जगण्याची रीत आहे. तर ती असं म्हणते की नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, हां पण आड येते रीत. आता इथं तिनं एकदम, ती जी नायिका आहे तिनं एकदम इष्ट जे म्हणतात त्याला इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली वापरलेली आहे. पदावली म्हणजे काव्याची ओढ, बरोबर आहे. तर हे काव्याचं शरीर, आता हे शरीरच आपल्याशी बोलत असतं, बरोबर आहे. त्याच्या आतला आत्मा आपल्याला भावार्थाने कळतो. म्हणून दंडी असं म्हणतात की इष्ट अर्थाने, म्हणजे त्याला काहीतरी इष्ट अर्थ असला पाहिजे असं एखादं वाक्य किंवा पदावली म्हणजे काव्याचं शरीर. आणि हे शरीर तुम्हाला त्याच्या आत्म्याचा प्रत्यय देईल, तर ते साहित्य होय. आता वामन काय म्हणतात की रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदरचना. आता इथं त्यांनी आत्मा हा शब्द वापरला, बरोबर आहे. अगोदरच्या दंडींनी काय वापरलं, काव्य शरीर म्हणजे काव्याचं बाह्य रूप, म्हणजे कलाकृतीचं बाह्य रूप, दिसते कशी ती, हां वाक्यरचना कशी काय वगैरे, हे वापरलं. पण यांनी आत्म्याची भाषा इथं वामनांनी केली की रीती म्हणजे पद्धत. रीती म्हणजे काय, आपण म्हणतो आमच्याकडे ही रीत नाही आहे. रीत नाही म्हणजे काय, तर आमच्याकडे हुंडा देण्याची रीत नाही. म्हणजे काय की आमच्याकडं हुंडा देण्याची रीती नाही आहे, म्हणजे पद्धत नाही. तर रीती म्हणजे विशिष्ट, आता साहित्याच्या संदर्भात रीती म्हणजे काय, तो विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदरचना. हां आता विशिष्ट गुण कोणते, हां हे एक आपल्याला समजून घ्यावं लागेल ना. तर विशिष्ट गुण म्हणजे काय, मी सांगितलं तेच की जास्तीत जास्त सूचकता असणारे जे शब्द असतात ते ज्याच्यामध्ये आहेत ते, हां म्हणजे ते कथा असो, कविता असो, काही असो. आता उदाहरणार्थ समजा आपण काव्य सोडून देऊ विषय, कादंबरी या विषयी. कादंबरीमध्ये कोसला नावाच्या कादंबरीमध्ये कादंबरीची सुरुवात अशी आहे की माझे नाव पांडुरंग सांगवीकर, वय वर्ष 25, तुम्हाला सांगण्यासारखं इतकंच. आता असं पहिलीच ओळ येते. आता पुढची कादंबरी वाचण्याचं काय कारण आहे आपल्याला, नाही का. त्याने एकाच ओळीत सांगितलं ना, विशिष्ट गुणांनी युक्त, हां अशी पदरचना. हां तर हे एक वाक्य, पदरचना म्हणजे वाक्य, नाही का. पद म्हणजे शब्द, नाही का. तर इथं विशिष्ट गुणांनी युक्त आहे, म्हणजे तो काय म्हणतो की मी पांडुरंग सांगवीकर, वय वर्ष 25, तुम्हाला सांगण्या इतकंच, एवढंच, बरोबर आहे. आता इथंच कादंबरी संपायला पाहिजे होती, पण मग संपूर्ण कादंबरी ही त्याच्या 25 वर्षाचा दांडोळा घेत 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 पुढे जाते, कोसलाई कादंबरी. तर अशा प्रकारचे विशिष्ट गुण
हां, हे त्या लेखनामध्ये असले पाहिजेत, त्याची ती पद्धतीमध्ये असले पाहिजे. आता मम्मट काय म्हणतात की दोषरहित. हां, म्हणजे मम्मट हे जे पंडित आहेत, संस्कृत पंडित, साहित्याचे अभ्यासक, ते काय म्हणतात की दोषरहित म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही दोष असू नये अशा प्रकारची रचना. पहिला शब्द. आता बघा मध्ये लक्ष्मण गायकवाड यांनी एक भूकंपावर कादंबरी लिहिली. तर त्यांचं ते उचल्या किंवा उपरा असं काहीतरी एक आत्मचरित्र आहे. सुंदर आहे ते आत्मचरित्र. पण त्यांनी एक भूकंपावर कादंबरी लिहिली. तर त्या भूकंपावरच्या कादंबरीत काय केलं त्यांनी की त्यांनी त्या काळातल्या आलेल्या बातम्या जसाच्या तशा ह्या छापल्या गेलेल्या आहेत. बरोबर आहे. तर ती काही क्रिएटिव्हिटी म्हणत नाही, निर्मिती मांडणं जात नाही त्याला. त्यामुळं फक्त ते काय त्या काळातल्या बातम्या आणि काय काय झालं, कसं झालं वगैरे असं त्या कादंबरीमध्ये आहे. त्यामुळं ती दोषपूर्ण झालेली आहे. तो अशी दोषरहित पण गुणयुक्त, जे आता साहित्याचे जे गुण आहेत ते, हां, ते गुण हे साहित्यामध्ये पाहिजेत. आता ते गुण कोणते तुम्हाला पहिल्याच वाक्यात मी सांगितलं की सूचकता, रमणीयता, मनोरंजकता, आनंद देण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे साहित्यामध्ये असलेले गुण आहेत. तर ते ज्याच्यामध्ये दोषरहित आहेत. म्हणजे चित्रपटामध्ये सुद्धा एखादा चित्रपट पडतो म्हणजे काय, चालत नाही. म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे. एखादा चित्रपट उत्तमपणे चालतो याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये काहीतरी गुण आहे. आता तुमच्या काळातला तुमचा सोपा सगळ्यांना माहीत असलेला सैराट घ्या. तर सैराटमध्ये काहीतरी गुण आहेत. काय गुण आहेत, त्याची मग संहिता चांगली आहे, म्हणजे संवाद लेखन चांगलं आहे, त्याच्यातले गुण चांगले आहे, म्हणजे त्या गाणी चांगली आहेत नाही का, त्यातलं संगीत चांगलं आहे. तर त्याच्यामुळं अशा प्रकारची गुणयुक्त रचना. क्वचित स्फुट म्हणजे छोटेसं काहीतरी छोटंसं असलेलं अलंकाररहित शब्दार्थ. आता इथं अलंकाराला मम्मटाने विरोध केलेला आहे. म्हणजे भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अलंकाराला खूप महत्त्व आहे. अलंकार म्हणजे काय, आपण शरीरावर धारण करतो ते अलंकार. ते अलंकार कशासाठी असतात, तर तुमचं व्यक्तिमत्व सुशोभित दिसावं यासाठी. बरोबर आहे. कुठलीही गोष्ट म्हणजे मुली घालतात, प्राधान्याने मुली घालतात, किंवा माझ्या हातात ही अंगठी आहे, तर ही अंगठी कशासाठी आहे, तर माझं व्यक्तिमत्व हे चांगलं दिसावं याच्यासाठी कदाचित मी घातली असेल असं तुम्हाला दिसेल. काही काही लोकांच्या हातात 5-5 अंगठ्या असतात. बरोबर आहे. त्या वेगवेगळ्या कारणांनी घातलेल्या असतात, त्याच्यात खडेसुद्धा असतात. तर त्याच्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व कदाचित आपल्याला खुलून दिसतं. तर मम्मट हे अलंकाराच्या विरोधात आहे, की ते म्हणतात की अलंकार रहित. पण कसे अलंकार रहित, एखादा दुसरा अलंकार चालेल. जसं माझ्या हातात हा एक अंगठी आहे अशा प्रकारची चालेल. अशा प्रकारचे शब्दार्थ म्हणजे काव्य. म्हणजे आता कोणत्याही कलाकृतीला ही व्याख्या तुम्ही लावू शकता. जे उत्तमोत्तम कलाकृती ज्याला म्हणतो, की मर्ढेकरांचं साहित्य असेल की ज्याच्यामध्ये फार अलंकार नाही आहे, किंवा तुतारीसारखी केशवसुतांची कविता असेल, किंवा आगगाडी आणि जमीन मी सांगितलं ती असेल, गरजा जय जयकार असेल, याच्यामध्ये फार अलंकार नाही आहे, फार सजावट नाही,
अलंकार याचा अर्थ तुम्ही तुम्हाला सजवणं. तसंच साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे शब्द अलंकार, अर्थ अलंकार अशा प्रकारचे अलंकार आहेत. तुम्ही ते यापूर्वी 11वी-12वीला किंवा 9वी-10वीपासून शिकलेले आहात. अलंकार म्हणजे काय, तर अलंकार रहित अशा प्रकारचे अलंकार नको. पण क्वचित क्वचित आणि स्फुट अशा प्रकारचे अलंकार रहित शब्दार्थ. पुन्हा इथं तोच प्रश्न आहे, शब्दाचा अर्थ म्हणजे अशा प्रकारचं शब्दार्थ म्हणजे काव्य होय. आता चौथी आणि 6वी आणि 7वी व्याख्या जर तुम्ही लक्षात घेतली तर ती खूप महत्त्वाच्या ह्या दोन व्याख्या आहेत. एक, रमणीय जगन्नाथ पंडित यांनी असं म्हटलं आहे की रमणीयार्थ प्रतिपादक शब्दम काव्यम असं संस्कृतमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय, रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. आता रमणीय म्हणजे काय, हा जगात न सुटलेला प्रश्न आहे, परंतु अनुभवांती तो आपल्याला येतो. म्हणजे तुम्ही कशात रमता, हां बरोबर आहे. तर एरवीसुद्धा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला आवडीच्या गोष्टीमध्ये रमता, बरोबर आहे. कोणाला क्रिकेट आवडतं, कोणाला फिरायला आवडतं, कोणाला निसर्ग आवडतो, कोणाला ट्रॅकिंग आवडतं, तिथं आपण रमतो, बरोबर आहे. तर इथं काय म्हटलं जगन्नाथांनी की शब्दाच्या बद्दल की रमणीय अर्थाचं प्रतिपादन करणारे शब्द, रमणीय अर्थ. आता रमणीय अर्थ म्हणजे कसा असेल तो रमणीय अर्थ, तर आता समजा नागा देशपांडेंचीच मी कविता घेतली, लाल बुंद कुंकवाची कोर तुझ्या भाळी होती. आता याच्यामध्ये रमणीयता काय आहे, हां बरोबर आहे. लाल बुंद कुंकवाची कोर तुझ्या भाळी होती. एक सूचक रमणीय अर्थ काय आहे की तिच्याबद्दल तो बोलतोय, कुठल्या तरी प्रेयसीबद्दल, आणि तिच्याबद्दल पहिलाच वाक्य काय त्याचं की लाल बुंद कुंकवाची कोर तुझ्या भाळी होती. हां म्हणजे तुझ्या कपाळावर लाल कुंकू, हां बरोबर आहे, लावलेलं होतं, म्हणजे तुझं लग्न झालेलं आहे, असा रमणीय अर्थ त्याच्यातून येतो, नाही का. तर अशा प्रकारचं प्रतिपादन करणारं शब्द असं कशातही असू शकतात. ते कादंबरीत, कथेत, कशातही असू शकतात. म्हणजे तुम्ही जर मागे अभ्यासलेल्या कथांचा विचार केला, तक्रार नावाची कथा अभ्यासली तुम्ही, किंवा पु ल देशपांडेंची म्हैस नावाची कथा मागं तुम्ही अभ्यासलेली आहे, त्याच्यामध्ये रमणीय अर्थ असं प्रतिपादन करणारे शब्द आहेत असं तुमच्या लक्षात येईल. आणि शेवटची व्याख्या, विश्वनाथ हे जे पंडित आहेत अगदी 16व्या-17व्या शतकात होऊन गेलेले, ते असं म्हणतात की रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य. आता रसयुक्त वाक्य हां म्हणजे काव्य. आता इथं त्यांनी वाक्य शब्द वापरलेला आहे, बाकी काही नाही. म्हणजे कोणत्याही वाक्यामध्ये ज्याच्यामध्ये रस असेल. आता रस म्हणजे काय, तर आपल्याला पुन्हा मागे जावे लागेल. भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये 7वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये रसाची ही संकल्पना आहे. आता आपल्या इकडे रस इथे याचा अर्थ सौंदर्य असा आपण मानतो आजच्या आधुनिक काळात.
तर रस म्हणजे काय, तर सौंदर्ययुक्त वाक्य. आता सौंदर्ययुक्त वाक्य कसं असेल, साधं व्यावहारिक गद्यवाक्य मी जे बोलतोय याच्यात काही रस आहे का. पण मी जर असं म्हणालो, काल पहाटे पहाटे मज जागा आली, हां, पहाटे पहाटे मज जागा आली, हां, असं काहीतरी मी म्हणालो, हां, तर त्याच्यामध्ये काही ना काही रस तुम्हाला सापडेल. आता रसाचे प्रकार त्यांनी 8 सांगितलेले आहेत. म्हणजे विभत्स रस आहे, हास्यरस आहे, करुण रस आहे. म्हणजे आता बीभत्स रस म्हणजे काय, तर काल रात्री मी आता फिरायला येत असताना मला एक मेलेलं कुत्रं दिसलं आणि त्याचा अत्यंत घाण वास येत होता. आता हे वाक्य मी उच्चारलं तर ह्याच्यातून तुमच्या मनात काय भावना निर्माण होणार, तर बीभत्स अशा प्रकारची भावना निर्माण होणार. बरोबर आहे काय, बीभत्स काहीतरी असं वाटतं आपल्याला, की एखादं सडलेलं जनावर आपण पाहतो, त्या सडलेल्या जनावराचं मी वर्णन केलं तर बीभत्स रस निर्माण होईल. पण आता तुम्ही टी व्हीवर जे बघता निरनिळ्या कपिल शर्मा शो असेल किंवा आमच्या हास्ययात्रा वगैरे टी व्हीवरच्या ज्या याच्या हे आहेत मालिका आहेत, तर त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की हास्य रसयुक्त अशा प्रकारची वाक्य असतात आणि ते आपल्याला सुंदर वाटतं. किंबहुना आजकाल तर आपण जास्त अशाच प्रकारचे म्हणजे सिरियल्स म्हणा पाहतो, नाही का, असे कार्यक्रम किंवा सिरियल्स पाहतो. तर ह्या जर 6-7 व्याख्या लक्षात घेतल्या आपण, तर या सर्व व्याख्यामधून आपल्या असं लक्षात येईल की ह्या सगळ्या व्याख्या नसून त्यांनी एक साहित्याचं लक्षण सांगण्याचा या प्राचीन संस्कृत अभ्यासकांनी किंवा भारतीय अभ्यासकांनी हा प्रयत्न केलेला आहे, असं आपल्याला या 6-7 वाक्यामध्ये दिसतं आहे. आता याच्यानंतर आपण पाश्चात्य म्हणजे बाहेरच्या देशातल्या लोकांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या अधिक स्पष्ट आहेत. पण तिथे सुद्धा काव्य हा शब्द प्राधान्याने हा येतो. की जॉन्सन नावाचे अभ्यासक आहेत, त्यांनी काय म्हटलं की विचाराला सहाय्य म्हणून कल्पना आणून सत्य व आनंद एकत्रित निर्माण करण्याची कला म्हणजे काव्य. आता याच्या जॉन्सनच्या वाक्यात थोडीशी गडबड आहे. ती अशी की सत्य हे म्हणजे जीवन सत्य जे काही लेखकाला अनुभवाला आलेलं असतं ते, म्हणजे सत्य म्हणजे खरं हे वेगळं. बरोबर आहे. तर इथं सत्य याचा अर्थ असं की त्याला जे जाणवलेलं जीवन सत्य आहे लेखकाला, त्याला तो कल्पनेचा आधार काही घेऊन, म्हणजे त्याचं काही जे काही अनुभव आले त्याला जोडून तो कल्पनेच्या आधारानं आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो. त्याची ती कला म्हणजे काव्य. आता कार्लाईल काय म्हणतो, कवी कार्लाईल आणि विचारवंतही आहेत, त्यांनी लयबद्ध विचार असा विचार मांडलेला आहे. आता इथं लयबद्धता गद्य काव्याला हे काही लागू नाही. लयबद्धता ही कवितेला जास्त लागू पडणारी आहे आणि त्यांनी ते म्हटलं आहे की लयबद्ध विचार म्हणजे काव्य.
म्हणजे साऱ्यासाठीच केले तुझ्या सगळ्या जन्माची शरण, सगळे सोयरे कधी जातात दुरून. म्हणजे आता इथं किंवा रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, हां, गुंतणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. आता असं सुरेश भटांनी म्हटलं आहे. आता याच्यामध्ये एक लयबद्धता आहे. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असा उच्चार करावा लागतो की नाही. म्हणजे रंग असं जर म्हटलं तर रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हणता येतं का? ते तसं म्हणता येत नाही. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. अशा प्रकारचे लयबद्ध विचार हां ज्याच्यामध्ये आहेत, हां, त्याला कार्लाईलने काव्य म्हटलं आहे. आता इथं काय म्हटलं आहे सुरेश भटांनी की लयबद्ध विचार. आता याच्यामध्ये लयता आहे नाही का, आणि विचार आहे की सगळ्या रंगामध्ये मी रंगलो आहे, पण माझा रंग वेगळा आहे आणि मी अनेक याच्यात गुंतलो, गुंतुनी गुंत्यात अनेक गुंत्यामध्ये मी गुंतलो. पण हां बरोबर आहे, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मी अनेक ठिकाणी गुंतलो, पण मी माझा पाय मोकळा ठेवला. म्हणजे इथं लयबद्धताही आहे आणि विचारही आहे. अशा प्रकारची अर्थ इथं कार्लाईलला अभिप्रेत आहे. विल्यम वर्ड्सवर्थ हे काय म्हणतात की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, म्हणजे भावनेचा उत्कट उत्स्फूर्त उद्रेक म्हणजे काव्य. बरोबर आहे. आता असं आहे की तुम्ही जर असं म्हटलं की कविता लिहायची आपल्याला आणि लिहायला बसायचं, म्हणजे मी तर प्रयोग केला आहे माझ्या आयुष्यामध्ये की मी माझ्या भावना ज्या वेळेला अत्यंत उत्कट झालेल्या आहेत त्यावेळेला मी कविता लिहिलेल्या आहेत आणि मी ठरवून काही कविता लिहिल्यात आणि मी त्या मॅगझिनकडे पाठवल्या. तर ज्या खरोखर स्पॉन्टेनियसली म्हणजे उत्कटपणे आलेल्या होत्या त्या सगळ्या कविता प्रसिद्ध झाल्या आणि मी ज्या ठरवून लिहिलेल्या होत्या. आता ठरवून म्हणजे काय की आम्ही तुम्हाला गोदात रंगला वगैरे असं काहीतरी एखादा विचार देतो आणि त्याच्यावर कविता लिहायला लावतो. मग तुम्ही ती कविता लिहिता. तर त्याच्यामध्ये खरं म्हणजे हां, ज्यावेळी तो विषय तुमच्या मनात घुमेल, घुमणे माहिती आहे ना तुम्हाला, अंगात येणे वगैरे, हां, तर असं अंगात येणं, हां, तर असं अंगात येणं बरोबर आहे. तसंच साहित्याच्या बाबतीत असतं की तो विचार असा पुन्हा 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 हां आपल्या मनात येत राहतो. बरोबर आहे. हां म्हणजे मित्रा, हां मित्रा, तुला दुरून गाव खूप सुंदर वाटते, पण आत येऊन बघ, हां आत येऊन बघ, तुला तिथं काट्या कुपाट्या हां ह्या सगळ्या दिसतील. असं जरी आपण गद्य भावनेत विचारलं तर तो आपल्या मनातला विचार असेल की शहरातल्या एखाद्या माणसाला गाव कसं वाटतं, सुंदर वाटतं, छान छान छान, बाजरीची भाकरी, खरडा, ते झोपडी, ते राहणं वगैरे वगैरे. तर ज्या वेळेला भावना उत्कट होतात त्याच वेळेला त्याचा उद्रेक होतो आणि तो उत्स्फूर्त होतो, तो आपोआप होतो. म्हणजे माझ्याच बाबतीत जर मी कवी म्हणून विचार केला तुम्ही, तर माझ्या अनेक कविता मी त्यावेळेला तिकीट असायचं, आत्तासारखे ते हे नव्हते, तर माझ्या अनेक कविता मी त्या तिकिटावर लिहिलेल्या आहेत. असं छोटंसं तिकीट असायचं, त्या तिकिटाच्या पाठीमागं 1 2 3 काही फेकलेली तिकीटं असायची आणि माझ्या मनात भावनेचा तो उद्रेक झालेला असायचा. तर असा भावनेचा उद्रेक, उत्कट भावनेचा असा
उद्रेक म्हणजे साहित्य किंवा कविता. कोलरीज काय म्हणतो? कोलरीज असं म्हणतो की उत्तम शब्दाची उत्तम रचना म्हणजे काव्य. म्हणजे इंग्रजीत त्यानं असं म्हटलं आहे. हां, इंग्रजीतलं त्याचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. त्यानं असं म्हटलं आहे की द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर. बरोबर आहे. द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर म्हणजे उत्तम शब्द आणि उत्तम शब्द म्हणजे द बेस्ट वर्ड. हां, बरोबर आहे. आणि त्याचं काय, द बेस्ट ऑर्डर म्हणजे त्याची उत्तम रचना झाली पाहिजे, तरच काव्य किंवा साहित्य आकाराला येते. ही गोष्ट निश्चित खरी आहे. ही व्याख्या अत्यंत चांगली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण तुमच्या असं लक्षात येईल की साधी गोष्ट आहे. तुम्ही आजपर्यंत अभ्यासलेली कविता, उदाहरणार्थ हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, बालकवींची कविता आहे. बरोबर आहे. तर वरच्या ह्याच्यात काय केलं त्यांनी, हिरवे हिरवे गार गालीचे, आणि दुसऱ्या ठिकाणी काय वापरलं आहे, हरित तृणाच्या. तिथं हरित शब्द वापरला आहे, हिरव्या तृणाच्या असा शब्द नाही वापरला. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला ती कविता आजही भावते. बरोबर आहे. फुलराणी नावाची जी कविता आहे त्यांची. आणि म्हणून लेखकाला प्रत्येक शब्दाची निवड करावी लागते, योग्य ठिकाणी त्याची रचना करावी लागते, उत्तमपणे त्याची रचना करावी लागते. त्यावेळेला साहित्याची निर्मिती होते किंवा काव्यनिर्मिती होते. आता कोर्ट होर यानं काय म्हटलं आहे की काल्पनिक विचार व भावना म्हणजे काव्य. आता हे तितकंसं वास्तव नाही. कारण नुसते काल्पनिक विचार आणि भावना ह्या अनेक साहित्यामध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्हाला पंचतंत्र, हिसाबनीती जास्त कशाला, म्हणजे अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला याचं जो चित्रपट आहे, प्रसिद्ध चित्रपट, तो मुलगा असतो एक आणि तो मंत्र तंत्र याच्या साहाय्यानं का याच्यावर उडतो, काय, हॅरी पॉटर. बरोबर आहे. तर आता हॅरी पॉटर, बरोबर आहे, हॅरी पॉटर नावाची कादंबरी त्या एका स्त्रीनं लिहिली. ती विधवा असणारी इंग्लंडमधल्या एका कष्ट करणाऱ्या स्त्रीनं. हां, तिनं ती कादंबरी लिहिली हॅरी पॉटर. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे ती अनेक लोकांकडून परत आली. नंतर ती प्रसिद्ध झाली, त्याच्यावर बरेच चित्रपट झाले. तर हे सगळे काल्पनिक विचार आहेत. बरोबर आहे. साहित्य हे नुसतं काल्पनिक विचारावर आधारलेलं नसतं. हां, त्याच्यामध्ये भावना असतात, ही गोष्ट खरी आहे. ते हॅरी पॉटरमध्ये सुद्धा आहे. बरोबर आहे. परंतु साहित्य हे आपल्या भावनिक किंवा जीवनाच्या अनुभवावर आधारलेलं असतं. म्हणून याच्याबद्दल थोडंसं आपल्याला साशंक राहावं लागेल. ही व्याख्या साहित्याचं पूर्ण रूप स्पष्ट करत नाही, त्यातला अर्धा भाग हा स्पष्ट करतो असं म्हणता येईल. जॉन्सन यानं असं म्हटलं की काव्य म्हणजे पद्यरूप लेखन. आता ज्याला पद्य म्हणतो म्हणजे रला र जोडणं वगैरे यमक रूप लेखन जे असतं त्याला त्याने काव्य असं म्हटलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. म्हणजे जिथे यमक
निर्मिती आहे. हां, जसं मी रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. हां, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हां, तर इथे तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये पद्यात्मकता आहे. हां, हे आपलं ज्ञानेश्वरी जर घेतलं तुम्ही तर हे सगळं पद्यरूप आहे. म्हणजे सगळं संत साहित्य, महानुभावांचा आपत वगळल्यास त्यांचे काही साहित्य पद्यरूप आहे. त्या पद्यरूप लेखनामध्ये अशा प्रकारचं किंवा अलीकडचं साईबाबांचं चरित्र घ्या ना तुम्ही, तुमच्यापैकी काही लोकांनी ते वाचलं असेल. ते काय पद्यरूप लेखन आहे, तर त्याला काव्य म्हणता येतं, इतपतच खरं आहे. परंतु ही सर्वव्यापी म्हणजे कादंबरी, कथा, नाटक विटक या सगळ्यांना कवीत घेणारी व्याख्या नाही आहे. ही फक्त कवितेबद्दलची व्याख्या आहे. दुसरी व्याख्या एडगर एलन पो, जो मराठीच नव्हे तर जगातल्या एकूण याचा लघुकथेचा जनक आहे. तर त्यानं असं म्हटलं आहे की काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती. आता त्यानं एक शब्द वापरला आहे, सौंदर्याची. आता इथं सौंदर्य शब्द तर फार काही मला टाईप करता नाही आला, तर सौंदर्याची लयबद्ध निर्मिती, बरोबर आहे. आता त्यानं ही कवितेची व्याख्या केलेली आहे, ती आपल्याला मान्य होण्यासारखीच आहे की सौंदर्य निर्मिती कवितेतून होते आणि त्याच्यामध्ये लयबद्धता असावी असं त्यानं म्हटलं आहे. त्याच्या काळात 2 शतकापूर्वी लयबद्धता किंवा आपल्याकडे सुद्धा मागच्या शतकात लयबद्धता हेच होतं. मुक्त छंद हा नंतर 1930 नंतर आलेला आहे, तर त्याच्यामध्ये लयबद्धता असतेच असं नाही. तरीही त्याला आपण काव्य म्हणतो. जेजुरी नावाचं जे काव्य आहे खूप प्रसिद्ध आहे अरुण गलतकरांचं. ते जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये लयबद्धता नाही आहे, बरोबर आहे. परंतु तरीही ते उत्तम काव्य आहे की जगप्रसिद्ध काव्य झालेलं आहे ते. केबल नावाचे आणखी एक पाश्चात्य विचारवंत आहेत. त्यांनी मात्र काव्य जरी म्हटलं असलं तरी त्यांनी साहित्याची ती व्याख्या म्हणून आपण ते बघितली पाहिजे की उचंबळून येणाऱ्या, म्हणजे उचंबळून येणाऱ्या भावना, हां, आणि त्याला आपण कल्पनेची साथ देऊन त्याला मिळालेली वाट म्हणजे काव्य. आता ती जी वरची व्याख्या जी आपण पाहिली की स्पॉन्टनेस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स वर्ड्सवर्थची, तशाच प्रकारची यांची केबलची व्याख्या आहे की आपल्या भावना उचंबळून येतात. म्हणजे कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट म्हणजे व्यवहारामधली गोष्ट सांगतो तुम्हाला, साहित्यातली नाही, की आपल्याला असं उचंबळून येतं की हे कोणाला तरी सांगितलंच पाहिजे, बरोबर. आता उदाहरणार्थ मी जर इथं टोपी घालून आता व्याख्यान देत असतो, हां, समजा आत्ताचं माझं हे व्याख्यान सत्र जे आहे याच्यामध्ये मी एक ते जो सर्कसमध्ये एक हे असतो ना, काय म्हणतात त्याला, जादूगार असतो कधी कधी किंवा तो जोकर असतो नाही का, तर तो अशी एक टोपी घालतो नाही का. अशी टोपी घालून जर मी आलो असतो तुमच्यासमोर आणि मी तुमच्यासमोर बसून व्याख्यान दिलं असतं आता हेच, तर तुमच्या भावना उचंबळल्या असत्या. तुम्ही तुमच्या कुठल्या तरी मित्राला सांगितलं असतं, अरे आमचे सर नाही का काल आहे ना ते अशी गोंड्याची टोपी घालून आले होते वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्हाला ते राहणारच नाही, नाही का. तर अशाच प्रकारच्या जीवनामध्ये आपल्या काही भावना हां उचंबळून येत असतात. हां, त्या भावना उचंबळून येतात म्हणजे बाहेर पडायला त्यांची इच्छा असते. हां, परंतु
त्याला व्यावहारिक पातळीवर व्यक्त होता येत नाही. हां, आता तो वर्गात असता तुम्ही तर मी त्याचं सविस्तर विवेचन केलं असतं की अशा प्रकारच्या भावना आपल्याला व्यक्त का करता येत नाही. तर ते मला वाटतं कधीतरी तुम्हाला मी बोललो असेल की माणसाला किती मनं असतात वगैरे वगैरे. तर अशा प्रकारच्या भावना व्यक्त आपल्याला व्यवहारात करता येत नाही, तर त्या साहित्यात व्यक्त करता येतात आणि त्याला कल्पनेची जोड देऊन हां त्याला आपण एक वाट करून देतो आणि त्याच्यातून काव्यनिर्मिती किंवा साहित्य निर्मिती आपल्याला होते असं म्हणता येईल. रस्किन हा एक पाश्चात्य विचारवंत आहे. त्यानं असं म्हटलं की उदात्त भाव, बरोबर आहे, उदात्त भावना. आता उदात्त भावनाच प्रत्येकजण व्यक्त, उदात्त म्हणजे काय की ज्या जगाला काही शिकवणाऱ्या आहेत, ज्ञान देणाऱ्या आहेत, अशा भावना प्रत्येक वेळी आपल्या मनात येतीलच अशातला काही भावना नाही, विचार नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर समजा माझं मन खवळून उठलं, तर ते उदात्त असेल का? तर ते उदात्त असू शकत नाही. की मी असं आत्ताच्या आत्ता समजा असं म्हणालो की खून करावा त्या प्रत्येकाचा की ज्याने माझ्या पिकाला भाव दिला नाही. खून करावा त्या प्रत्येकाचा की ज्याने माझ्या धान्याची किंमत केली नाही. आता इथं ह्या उदात्त भावना असू शकत नाहीत, नाही का? ह्या काही चांगल्या भावना नाही आहेत खून करणे, पण माझ्या मनात येतात, शेतकऱ्याच्या मनात येतात. बरोबर आहे की मी शिव्या देतो त्या निसर्गाला. हां, आता शिव्या देणं ही कल्पनाच. आत्ता आपण पाहतो पाऊस खूप प्रचंड पडला आहे, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं परिस्थिती काय तुम्ही बघता. आता अनेक शेतामध्ये पाणी प्रचंड भरलं आहे, नाही का? आणि ते काही म्हणजे शेतं मी तर अशी पाहिली की त्यांच्या आता म्हणजे आजच मी पाहिलं की कोकणातल्या भात शेतीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की भात शेतीमध्ये जी साळ असते, म्हणजे ज्याच्यापासून भात येतो, त्याची उंची किती असते? हातभर असते, नाही का? आता हातभर जर पाणी शेतात माझ्या मी पाहिलं तर माझ्या मनात उदात्त हां भावना येऊ शकतील का त्या निसर्गाविषयी? मी तर त्याला शिव्याच देणार ना, बरोबर आहे. तर ते काय आपल्याला मान्य करता येणार नाही रस्किनचं की प्रत्येक भावना उदात्तच असते. पण त्यानं म्हटलं आहे त्याची अपेक्षा योग्य आहे, कारण चांगल्याच भावना साहित्यातून व्यक्त कराव्या, उत्तम भावना व्यक्त कराव्या. परंतु दुसरा जो मुद्दा आहे त्याचा की कल्पनेच्या साह्याने, आता मी असं गृहीत धरतो की भावना कोणत्याही भावनेची हां कल्पनेच्या साह्याने झालेली अभिव्यक्ती म्हणजे मांडणी म्हणजे व्यक्त होणं. आता व्यक्त आपण एरवी व्यवहारात होत असतो, पण अभिव्यक्ती म्हणजे काय? अभि आणि व्यक्ती असं जर तुम्ही त्या शब्दाची फोड केली तर अभि म्हणजे सुसंस्कारित हां बोलणं किंवा लिहिणं, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की काही लोक शिवराळ भाषेत बोलतात. आता मी नेत्यांची नावं घेत नाही, नेत्यांच्या भाषणांचा विचार तुम्ही करा सगळ्या महाराष्ट्रातल्या की कोणाची भाषा सभ्य आहे आणि कोणाची शिवराळ भाषा आहे वगैरे. तर इतर रस्किनला अभिप्रेत काय आहे की एक भावना, त्याचं म्हणणं आहे उदात्त, ती उदात्त असेलच असं नाही, पण जी काही भावना आहे ती कल्पनेच्या साह्यानं त्याची झालेली अभिव्यक्ती म्हणजे काव्य किंवा साहित्य होय. तर पाश्चात्य लेखकांनी सुद्धा ह्या म्हणजे आपण 7 व्याख्या पाहिल्या संस्कृत आणि ह्या पाहिल्या 9 व्याख्या जवळपास. तर ह्या सगळ्या व्याख्या
मूळ इंग्रजीत किंवा संस्कृतमध्ये तुम्हाला त्या पाठ करणं वगैरे शक्य नाही, तर त्या मराठीत मुद्दाम मी तुम्हाला दिल्यात. काही ठिकाणी शब्दांचं थोडीशी गडबड झालेली आहे, ती समजून घ्या. म्हणजे उचंबळून वर चवर अनुस्वार हवा होता, पण तो किंवा सौंदर्याची यावर रफार पाहिजे होता, तर तो गडबडीत माझ्याकडून झाला नाही. कारण मराठीचं टायपिंग किंवा मुद्रण हे थोडंसं अवघड आहे, परंतु बोलण्यातून मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या सगळ्यांनी बहुधा सगळ्या लोकांनी साहित्याला काव्य म्हणूनच हा विचार केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला काव्य म्हणून विचार करत असताना आपल्याला हाच विचार पुढं करायचा आहे की आपल्याला साहित्य म्हणून त्याचा विचार करायचा आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण पुढचा भाग बघूया. धन्यवाद.